90,000 पाण्यात गेलेत सांगतो. पाटील सोबतचा 14वा दिवस. सकाळी सालास पाटीलाच धंदा लागला होता, कारण क्लायंटचा आज सर्व्हर मेंटेनन्स करायचं होतं. काल रात्री मी गरबा खेळायला गेलो होतो. तिथले पोरं असला खतरनाक गरबा करत होते ना, तुम्हीच बघा. असो, सकाळी आवरून मी नानांना शेतात सोडायला जात होतो, कारण घरी काम चालू म्हटल्यावर गाडी लागते. पण आज काय आपले कारागीर आलीच नाही. बोललो ना मी, नशीब लय गांडू आपलं. आज सकाळी मार्केट बघितलं आणि डोकंच खराब झालं. 90,000चा लॉस झाला सकाळी पाठवून आता. आणि त्यानंतर काम करायला घेतलं तर लॅपटॉपला आणि मोबाईलला दोघांना चार्जिंग नाही, लाईट पण नाही, त्यातल्या त्यात इन्व्हर्टर पण काढून ठेवला आपण. बोला आता अजून किती खराब नशीब पाहिजे तुम्हाला. पण काम करायचं होतं, त्यामुळे कुलदीपच्या मेडिकलवर गेलो आणि आज केलं वर्क फ्रॉम मेडिकल. सकाळी 1 लाखाला चट्टी लागली होती, तरी पण भाऊने खुर्चीवर बस, कारण रुबाब कमी नाही झाला पाहिजे. असो, आता काल आपलं पार्सल आलं होतं, ते तुम्हाला दाखवतो. आपण मागवलाय मोबाईल आणि आपल्याकडे आयफोन आहे. आपल्या मावशी जमलं. संध्याकाळी काम आवरून शेतात गेलो आणि काका मस्त दूध काढत बसले होते. वासरू बघा कसं लटकते मला. शेतातून निघालो तर काकूने तिळीच्या पेंडी रचल्या होत्या आणि आपलं तर माहिती काही दिसलं की उचलायचं आणि खात सुटायचं. संध्याकाळी परत लाईट गेली होती, त्यामुळे सेलच्या लाईटिंग लावून स्क्रिप्ट लिहित बसलो होतो, कारण मोबाईलला पण चार्जिंग नाही. आता तुमचा भाऊ एवढी मेहनत करतोय म्हटल्यावर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की केलं पाहिजे. आज थांबतोय ते, पुन्हा भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.